तर सामन्याला आता इथे सुरुवात होईल. 4 षटकांची लढत. दुर्वा जियान स्पोर्ट्स दिगोडे विरुद्ध RM यज्ञेश्वर मुरबी. टॉस जिंकला दिगोडे संघाच्या कर्णधाराने. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. दुसऱ्या फेरीतला हा सामना तुमच्या समोर रंगतोय. विनोद स्पोर्ट्स धारावे संघ इथे उपस्थित राहू शकला नाही, त्याच्यामुळे या मॅच मध्ये मुरबी संघाला चाल देण्यात आलेली आहे, बाय देण्यात आलेली आहे आणि त्यांचा सामना आता दिगोडे टीमच्या विरोधामध्ये होईल. ही माहिती जे लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून प्रेक्षक आमच्याबरोबर जोडले गेले त्यांच्या माहितीसाठी. चला तर मॅचकडे वळूया. दोन्ही पंच तयार आहेत. मॅचला आता सुरुवात होईल. 2 सलामीचे बॅटर मैदानामध्ये जात आहेत. विक्की पाटीलच्या बरोबरीने ओमकार पाटील. टीम RM यज्ञेश्वर मुरबी या टीम कडून ही सलामीची जोडी दुर्वा जियान स्पोर्ट्स दिगोडेच्या विरुद्ध खेळत असताना यानंतर तिसऱ्या फेरीतला सामना होईल. स्वर्गीय निळकंठ स्मृती एकता भंगारपाडा या टीमने तयार राहायचंय. या सामन्यातून जो संघ जिंकेल तो नेक्स्ट मॅच मध्ये भंगारपाडा टीमच्या विरोधामध्ये खेळेल 3rd राऊंड मध्ये. निलेश शेठ पाटील दिगोडे यांच्याकडून 5055 रुपयाचं पारितोषिक आहे. दिगोडे टीमच्या फलंदाजांना ज्यावेळेला ते सलग 3 षटकार ठोकतील आणि त्याचबरोबर हॅट्रिक जरी घेतली गोलंदाजाने तरी देखील 5055 रुपयाचं पारितोषिक दिगोडे टीमसाठी असेल. निलेशजी पाटील यांच्या वतीने जे दिगोडेचे आहेत पुरस्कर्ते त्यांच्या वतीने पारितोषिक आहे. तर 5055 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल दिगोडे टीमला हॅट्रिकसाठी. मग तुम्ही सलग 3 षटकार ठोका किंवा विकेटची हॅट्रिक घ्या, तुमच्यासाठी हे पारितोषिक इथे जाहीर करण्यात आलंय. सलामीचे बॅटर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. सामन्याला आता सुरुवात केली जाईल. अतिशय महत्वाचा सामना दुसऱ्या फेरीतला, जिथे दुर्वा जियान स्पोर्ट्स दिगोडेने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तुम्ही पाहताय बावऱ्या वादळ महाराज वजीर ग्रुप आयोजित उपमहापौर चषक 2022 ही अंतिम रात्र आणि अंतिम रात्रीमध्ये हा खेळ क्रिकेटचा, हा महासंग्राम क्रिकेटचा आयोजन केलंय आदरणीय वैभव पाटील साहेब, माजी उपसरपंच नानोशी मानगर, निलेश पाटील, सार्थक 11 कोपरचे सर्वे सर्वा, आनंदजी तारेकर, आनंद फोटोग्राफीचे सर्वे सर्वा या तिघांच्या माध्यमातून अप्रतिम नियोजनबद्ध असलेली स्पर्धा. कारण धारावे संघ उशिराने आल्यामुळे इथे उपस्थित झालेलाच नाहीये, त्याच्यामुळे डायरेक्ट निर्णय घेतला. तिघांनी देखील या संघाला बाद केले गेले. आणि आता सामन्याला सुरुवात होईल. सलामीची जोडी मैदानामध्ये ओमकार पाटील आणि विकी पाटील. ओमकार पहिला बॉल फेस करताना विश्वजीतचा पहिलाच बॉल हुक केलाय. बॉल मागे चाललाय, झेल घेण्याचा प्रयत्न आणि शेवटच्या क्षणाला बॉल हातातून निसटलाय. अश्विनने या अगोदरच्या सामन्यामध्ये अप्रतिम झेल टिपला होता. तत्पूर्वी 1 रन मिळेल. कालच बाली ट्रॉफी मध्ये एक दमदार अर्धशतक ठोकलं ओमकार पाटीलने. एक शतकीय खेळी देखील विकी पाटीलच्या नावावर आहे. आणि पाहूया आता हे 2 बॅटर कशी फलंदाजी करतात. खारघरच्या स्पर्धेमध्ये शतकीय खेळी नगरसेविका ट्रॉफी मध्ये केली होती फलंदाज विकी पाटीलने. तो फलंदाजीसाठी तयार. ओव्हर पिच बॉल होता. खूप चांगला ड्राईव्ह करत असताना मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. तत्पूर्वी 2 धावा नाही रोखू शकणार. 2 धावा मिळतील. 2 धावांबरोबर विकीचं खातं उघडले. टीमची धावसंख्या 3. उपमहापौर चषकामधली ही अंतिम रात्र या स्पर्धेतली आणि अंतिम रात्रीमधला अतिशय महत्वाचा सामना दुसऱ्या फेरीतला. मुरबी विरुद्ध दिगोडे. RM यज्ञेश्वर मुरबी विरुद्ध दुर्वा जियान स्पोर्ट्स दिगोडे मध्ये हा सामना. शॉर्ट बॉल होता. आपला टर्न केला. बॉल स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे, नाही थांबू शकणार. बॉल सीमारेषा पलीकडे. विकी पाटीलच्या बॅट मधून षटकार. रात अंधेरी है लेकिन पता नहीं आज बिल्ले के घर पे सन्नाटा क्यों छाया हुआ है. मारती है, करंट मारती है, या शॉटने नक्की एक करंट दिला असेल गोलंदाज विश्वजीतला. असा हा शॉट होता.
यावेळेला अक्षरशः झोपून खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक आहे खाली, फलंदाज बाद, टॉप एज, बॅटच्या अगदी बॉटमला बॉल लागलाय. हेच इथे सांगत असताना विकी आणि आउट होतोय. पहिला धक्का बसतोय टीम मुरबीला. तुमच्या बरोबरीने खेळताना दिसेल. यावेळेला मात्र वेगाने फटका खेळायचा होता आणि LBWच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. दोन्हीही सलामीवीर आता डगआउट मध्ये असतील आणि हे काम पूर्ण केलं पहिल्या षटकाच्या दरम्यान विश्वजित ठाकूरने. केलेले आहेत दिघोडे टीमने, त्याच्यामुळे हा सामना ते खूपच चांगल्याच पद्धतीने खेळत चाललेत. निलेश शेठ पाटील यांच्या वतीने पारितोषिक आहे. विकेटची हॅट्रिक घेतली तर 5,055 रुपये. उद्योजक दिघोडे बोलत तयार. पुढचा चेंडू घेऊन तिसरा. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक आहे खाली, स्वतः गोलंदाज. फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम झेल. शुभमचा संपलाय खेळ. तिसरा धक्का टीम मुरबीला. बॅकफुटला जाईल हा संघ. हा चौथा बॉल देखील खूप चांगला कव्हर ड्राईव्ह इथे दाखवला. लॉंग द कार्पेट बॉल चाललाय जमिनीला अक्षरशः आग लावत, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं योगेश कोळीकडून. तत्पूर्वी 2 धावा मिळताना दिसत आहेत. फलंदाज संदेश करावकरचं खातं इथे उघडलं जाते. 2 धावांनी टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर जाऊन पोहोचली 11 धावा.
आणखीन एक डॉट बॉल या ओव्हरच्या दरम्यान अभिजित ठाकूरच्या माध्यमातून या ओव्हरचा त्याचा हा चौथा डॉट बॉल होता. 2 धावा त्याने फक्त खर्च केलेल्या आहेत. करावकरचं खातं उघडले संदेश करावकर मैदानामध्ये सध्या स्ट्रायकिंग एंडला. शेवटचा बॉल देखील आडव्या बॅटने खेळला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. वाईडिश लॉंगॉनला जाईल तोपर्यंत एक रन इथे मिळते. संदेश करावकरला ओव्हरची होते समाप्ती. अप्रतिम गोलंदाजी या ओव्हरच्या दरम्यान. रन खर्च करण्यात आलेत फक्त 3. फलंदाज बाद केला अभिजित ठाकूरने 1. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीम RM यज्ञेश्वर मोरबी या संघाची धावसंख्या आहे 12. फलंदाज बाद झाले 3. दुर्वाजी आज दिगोड संघाचे पॅकर समाधानजी पाटील साहेब, उद्योजक दिगोडे, रोहन भोईर साहेब, धाकटी जुई, नवीन हलदंकर, एक्साईज पोलीस ऑफिसर उरण भोरी या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की मंचाकडे आगमन करायचं आहे. तर तिसरं षटक आता सुरू होईल. आयुष कोळी मागच्या मॅचचा हिरो. ज्या गोलंदाजाने ते षटक टाकलं सामन्याला कलाटणी देणारा फक्त 3 धावा त्याने खर्च केल्या बामण डोंगरी टीमच्या विरोधामध्ये आणि 1 फलंदाजाला बाद केलं. तोच गोलंदाज आयुष कोळी आणि त्याच्या समोर आहे संदेश. वाईट बॉलचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून. अवांतरच्या स्वरूपामध्ये भर पडेल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 13. संदेश करावकर स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे बंटी ठाकूर. लक्ष ठेवावं लागेल. फायटिंग स्कोर निर्माण करणं गरजेचं आहे. टीम मुरबीला प्रयत्न करावा लागेल. संदेशसाठी हा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनला. तोपर्यंत 1च रन मिळताना दिसेल. थ्रो खराब होता क्षेत्ररक्षकाकडून परंतु इथे एकाच धावेवर समाधान मानत असताना फलंदाज संदेश करावकर या सिंगलच्या जोरावर. टीमची धावसंख्या 14. 3 फलंदाज बाद. टीम RM यज्ञेश्वर मुरबी. दुर्वाजियांश स्पोर्ट्स दिघोडेच्या विरुद्ध खेळत असताना यानंतर स्वर्गीय निळकंठ स्मृती एकता भंगारपाडा या मॅचमधून जो संघ जिंकेल तो त्या टीमच्या विरोधामध्ये खेळताना दिसेल. त्याच्यानंतर सेमीफायनल 1 and 2 and फायनल असा प्रवास आजच्या रात्रीतला या क्रिकेटच्या खेळाचा होईल. यावेळेला फटका हवेत. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट काऊ कॉर्नर रिजनमध्ये. तत्पूर्वी 1च धाव मिळते बंटीला. याही ओव्हरमध्ये चौकार आणि षटकारांचा दुष्काळ पडलाय. मोठे फटके येताना दिसत नाहीये. हा तोच गोलंदाज आहे आयुष कोळी ज्याने मागच्या सामन्यामध्ये कलाटणी दिली होती त्याच्या षटकाने. अप्रतिम गोलंदाजी दाखवली होती आणि अगदी त्याच उत्साहाने त्याच आत्मविश्वासाने याही मॅचमध्ये गोलंदाजी करताना दिसतोय. परंतु मागचं जे षटक होतं ते दबाव टाकणार होतं अभिजित ठाकूरचं. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल होता. इथे बॉल चाललाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. पुन्हा एकदा संदेश करावकरच्या खात्यामध्ये फक्त धन्यवाद. तर नक्कीच थोडा वेळ सामना थांबवायचा आहे. आपण पाहतोय मेन गेट मधून गोल्डन मॅन आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटना अध्यक्ष दहादास सरकार नावाचा ब्रँड आणि एक मोठं मनाचा माणूस आदरणीय पंढरशेठ फडके साहेब विहीकर यांचं मात्र फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये इथे आगमन होत आहे. गोल्डन मॅन पाहतोय आपण स्क्रीनवर. महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटना अध्यक्ष दहादास सरकार पंढरशेठ फडके विहीकर. नमस्कार. क्या बात. महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटना बैलगाड्याच्या शर्यती बंद झाल्या परंतु या माणसाने कामं थांबवली नाही. स्वतः मात्र प्रयत्नशील राहिला. प्रत्येक दार थोटावलं. राजकारणापासून अगदी केंद्रापर्यंत पोहोचले. सर्वांची दारं आपल्या बैलगाडा शर्यतीसाठी सुरू केली आणि त्या वेळेला सुटकेचा श्वास सोडला. आज या मंचावरती अनेक मंडळी पाहिली बैलगाडा क्षेत्रातील.
त्या सर्व मंडळींना या माणसाचा खरा आशीर्वाद आहे. तर आदरणीय पंढरेश्वर फडके बिहीकर यांचं आगमन झालं. महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटना आणि 10 सरकार एक धमाका बस सर्वांना नाचवला. कारण धमाकेदार माणसाची एंट्री झाली तर धमाका होणारच. हा धमाका आपण पाहतोय मैदानावरती. पंढरेश्वर फडके विहीकर महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटना अध्यक्ष आणि 10 सरकारचे प्रणेते. 10 सरकार हे नाव नाही तर 10 सरकार हे आता ब्रँड बनलाय. हा एक ब्रँडेड माणूस स्क्रीनवर पाहतोय आपण. रायगड ठाण्यात सातारा पुण्यात सुसाट सुटलाय वादळ. रायगड ठाण्यात सातारा पुण्यात सुसाट सुटलाय वादळ. कोण हे बादल? आमचा पंढरी शेठचा बादल. बैल बादल आमचा पंढरी शेठचा बादल. चार चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. पंढरीशेठ फळके यांचं इथे आगमन झालेलं आहे. अक्षरशः फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. यावेळेला लॉफ्ट केलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॉल पर्यंत नाही पोहोचू शकणार. नो मॅन्स लँड मध्ये निर्जन स्थळी बॉल पडतोय तोपर्यंत दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि अखेर 2 धावा मिळतील. रनिंग बिटवीन द विकेट खूपच चांगली. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर जाऊन पोहोचली 18 रन. टीम RM यज्ञेश्वर मोरबी 18 धावा आणि आतापर्यंत फलंदाज बाद झाले त्यांचे 4. शेवटचा बॉल या षटकातला आयुष कोळीने देखील अचूकतेने आणि भेदकतेने नामोहरम केलं आतापर्यंत फलंदाजांना. पहिलं षटक विश्वजीतचं 9 धावा खर्च झाल्या. त्यानंतरच्या ओव्हरमध्ये अभिजितने फक्त 3 धावा खर्च केल्या. आयुषने देखील आतापर्यंत चांगलीच गोलंदाजी केली आहे. 18 धावा झाल्या. 6 धावा या ओव्हरमध्ये आल्या. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा. तुम्ही पाहताय उपमहापौर चषक 2022 बावऱ्या वादळ महाराज वजीर ग्रुप आयोजित ही स्पर्धा. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर देखील बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ रिजन मधून येतोय. थोडंसं फंबलिंग मागे जातोय बॉल. तत्पूर्वी 1 रन. बॅकअप चांगलं होतं. ओव्हरची होते समाप्ती. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत RM यज्ञेश्वर मोरबीच्या. स्कोअर बोर्डवर 19. फलंदाज बाद झाले 4. नाद कुणाला लॉटरीचा तर कुणाला आकड्याचा. नादाय कुणाला आकड्याचा. आमच्या पंढरी शेठ फडकेला छंद लागलाय छकड्याचा. 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 डीजे वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आपलं सर्वांचं. उपमहापौर चषक 2022 मध्ये पंढरीशेठ फळके आमच्या मंचावर उपस्थित आहेत आणि बावऱ्या वादळ महाराज वजीर ग्रुप आयोजित ही स्पर्धा आपल्या समोर रंगताना दिसते. यावेळेला वेगाने टाकलेला बॉल बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. फुलटॉस बॉल देखील मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करता आलेला नाहीये. हा दबाव आहे मोरबी संघावरचा. तो दबाव इथे स्पष्ट दिसत असताना दिघोडे संघ पहिल्याच मॅच मध्ये हालाकीच्या परिस्थितीतून उभारी घेत पुढे गेलाय. कारण बामण डोंगरी संघाने तो सामना गमावला. विजयाचा जल्लोष केला दिघोडे टीमने आणि त्याच्यानंतर हा हावी होत चाललाय विरोधी टीमवर दिघोडेचा संघ. यावेळेला बॅकफुटला जाऊन हवेत खेळला फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफला आउट होईल फलंदाज. आणखीन एक विकेट गमावली आहे. 19ला 5 फलंदाज बाद. टीम RM यज्ञेश्वर मोरबी. आला बसून गाडीवर पंढरीकडे जिंकलाय घाटावर. आला बसून गाडीवर पंढरीकडे जिंकलाय घाटावर. आला बसून गाडीवर पंढरी शेठ जिंकलाय घाटावर. आला बसून गाडीवर पंढरी शेठ जिंकलाय घाटावर. 19 धावा झाल्यात. 5 फलंदाज बाद. तुम्ही पाहताय आपल्या स्क्रीनवर पंढरीशेठ फडके यांना. त्याचबरोबर या स्पर्धेचे आयोजक आदरणीय वैभवजी पाटील तिथे उपस्थित आहेत. त्यांच्याच बरोबरीने त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय या बावऱ्या वादळ महाराज वजीर ग्रुप आयोजित उपमहापौर चषकाच्या माध्यमातून. 19 धावा, 5 फलंदाज बाद. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल इथे टाकण्यात यश मिळालंय. ओव्हर नंबर 4 मध्ये अजय ठाकूर.
आतापर्यंत 3 ठाकूरांची गोलंदाजी तुम्ही पाहिली आहे. विश्वजित ठाकूर, अभिजित ठाकूर आणि अजय ठाकूर आता गोलंदाजी करतोय, परंतु आयुष कोळीने देखील इम्प्रेस केलं मागच्या मॅच मध्ये. त्याने मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकलाय. पुन्हा एकदा फटका योग्य नव्हता. बॉलर बॅक ड्राईव्ह रन इथे मिळताना दिसते. एक सिली मिड ऑफला क्षेत्ररक्षण होते. तत्पूर्वी या सिंगल बरोबर रन आहेत आतापर्यंत 20. 2 बॉलचा आता खेळ शिल्लक. 20 धावा, मापक धावसंख्या आतापर्यंत उभारण्यामध्ये यश मिळालंय टीम मुरबीला, परंतु याच्यामधून देखील फाईट होऊ शकते. 2 मोठे फटके पाहिजेत. 30च्या आसपास जर टार्गेट सेट केलं तर मॅच मध्ये मजा येईल. गोलंदाज तयार. यावेळेला बॉल मागे चाललाय, क्षेत्ररक्षकाकडून होते चूक. बॉल जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. चायनीज कट, लेमन कट, रुबी कट घेत सीमा पार, चौकार. कुमारी सृष्टी गुरुनाथ फडके विघ्नचा छकडे वाला बादल दबंग है जोडी त्याची ओमसाईरा प्रसन्न त्याला पंढरी शेत फडके छकडे वाला लावलाय फेमस झाला. पंढरी शेत फडके छकडे वाला लावलाय फेमस झाला. हो, त्यांची छबी, त्यांचीच प्रतिमा सध्या स्क्रीनवर. आनंद तारेकर सध्या तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आनंद फोटोग्राफीचे सर्व या स्पर्धेच्या आणखीन एक आयोजक तुमच्या स्क्रीनवर पंढरी शेठ फडके यांच्या बरोबरीने. रन झाले स्कोर बोर्डवर 24. 5 फलंदाज बाद. शेवटचा बॉल असेल पहिल्या डावातला आणि फेस करताना दिसेल बॅटर आदेशसाठी हा बॉल. चांगला फटका आदेशच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. अखेर आलाय चौकार. शेवट झालाय गोड मुरबी टीमचा, कारण 2 चौकार आले. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर झाली आता 28. 29 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे टीम दिघोडेला. आणि हा पाठलाग कशा पद्धतीने होईल, काय घडेल काय बिघडेल हे ऐकण्यासाठी आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. होईल परिवर्तन या पण ऐकूया. व्हॉइस ऑफ पळसपे आणि आपल्या रायगडचा अतिशय नामांकित असे समालोचक आदरणीय दीपक पाटील सर यांच्याकडे. धन्यवाद. आहो शेठालय दिसान झाली या भेट हिऱ्याची अंगठी तुटून बसली. हिऱ्याची अंगठी तुटून बसली. सोडा गेली माझं बोट रे, सोडा गेली माझं बोट. आहो शेठालय दिसान झाली या भेट. आहो शेठ. तेव्हा पंढरीशेठ फडके यांच्या मुखातून जेव्हा आम्ही ऐकली तेव्हाच खरं तर या लावणीची आम्हाला माहिती झाली की अशी सुद्धा लावणी या महाराष्ट्र चित्रपट सृष्टीमध्ये आहे. तर त्यांचं आगमन या ठिकाणी झालंय मंचावर. त्यांचं आम्ही पुन्हा एकदा मनाच्या अंतकडापासून हार्दिक असं स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. ग्रामस्थ मंडल मानगर याही मला इथे आमंत्रण दिल्याबद्दल त्यांचा धन्यवाद. सगळ्या कमिटीचा आणि गावाचं पण अभिनंदन. पण त्यांची इच्छा एक गाणं बोलावा असा, तर ठीक आहे बोलतो बाबा. हे सांगली साताऱ्याची लावणी. मी काय तमाशान पहिले नव्हतो, पण मी त्या कॅसेटमध्ये बघून शनी गाणं बोललो होतो. पण तो महाराष्ट्रभर सगळ्या लोकांना आवडला. अवसेट लई दिसात झाली या भेट. अजून एक वेळ बोलू का? बस झाला. अवसेट लई दिसात झाली या भेट. ज्याला समजला तोच म्हणाल कशी झाली भेट. धन्यवाद. आणि नक्कीच इथे आपण पाहतोय महाराष्ट्र राज्य बैलगाडी संघटना अध्यक्ष दादा सरकार आदरणीय पंढरीशेठ फडके यांचा मात्र इथे सन्मान बाबऱ्या बादल महाराज वजीर ग्रुपच्या सर्व ग्रुपकडून केला जाईल. ज्या वजीरानं मात्र पुशेगावला जाऊन हिंद केसरी पुरस्कार फटकावला, ज्या माणसानं शर्यती सुरू केल्या आणि त्यामुळेच आम्ही हिंद केसरी होऊ शकलो. आज आपल्या पंढरमधली गाडी विठ्ठल रखुमाईची मूर्ती देत सन्मान केला जातो. पंढरी शेठ फडके बिगरवाला बिनगड छकडेवाला. पंढरी शेठ फडके बिगरवाला बिनगड छकडेवाला. पंढरी शेठ फडके
विठुरायाची आणि रुक्मिणीची मूर्ती देत विठुराया मोह नको माया नको नको तर कपडे छान आणि 2022 मध्ये तरी येऊ दे सगळ्यांना नीट सज्ञान. खऱ्या अर्थात ज्ञानी बनवण्यासाठी मात्र इथे ही मूर्ती विठुरायाची देण्यात आली आहे. तर धन्यवाद. आपण मला लई दिसानं झाली या भेट. हिऱ्याची अंगठी तुटून बसली, हिऱ्याची अंगठी तुटून बसली. सोडा गेली माझं बोट, लय सोडा गेली माझं बोट. आहो शेठ, लई दिसानं झाली या भेट. आहो शेठ, लई दिसानं झाली या भेट. आहो शेठ, लई दिसानं झाली या भेट. क्या बात अवश्य. तर ऐकूया हा सामना कसा रंगेल. तत्पूर्वी खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटना अध्यक्ष आणि 10 सारख्या ब्रँड हे ब्रँडेड व्यक्तिमत्व पंढरीशेठ फडके यांनी मात्र या स्पर्धेला आपली भेट दिली. बैलगाडा शर्यतीमधलं हे भलं मोठं नाव 7 समुद्रा पलीकडे कदाचित त्यांच्या बसमध्ये आलं तिकडेही शर्यती सुरू करण्याची धमक या माणसामध्ये. त्याच्यामुळे बंद पडलेल्या शर्यतींना पुन्हा सुरू करण्यासाठी जी चालना दिली, जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांना सलाम. आणि तमाम बैलगाडा शौकीन जे शांत स्तब्ध आणि फक्त क्रिकेटकडे वळले होते ते पुन्हा एकदा बैलगाडा शर्यतीमध्ये रुजू झाले आणि हाच जल्लोषाने हा मजा शर्यतीची घेतली. आणि ते फक्त आणि फक्त पंढरीशेठ फडके यांच्यामुळे. त्यांचं एक भरून कौतुक. आणि वळूया आपण आता मात्र या सामन्याकडे. दीपकजी पाटील सर. थँक्यू सो मच दिनेशजी पाटील सर. जाऊया मॅच कडे. आणि इथे मात्र पहिल्याच बॉलवर मोठी विकेट मात्र प्राप्त करत असताना मोरबी संघ आपण पाहतोय संकेत पाटीलला. आणि पहिल्याच बॉलवर मात्र इथे फार मोठा अडथळा दूर सारलाय आणि फलंदाज मात्र विश्वजित ठाकूर जो होतोय 0 बाद. या दरम्यान मात्र खऱ्या अर्थानं ज्या माणसानं आपल्या समालोचनातून सर्वांना मंत्रमुग्ध केलं, ज्या माणसानं आपल्या मुलानं मराठी माणसानं IPL मध्ये जाऊन कॉमेंट्री केली, मराठीची ख्याती तिथपर्यंत पसरवली, एवढ्यात नवे 7 समुद्रा पलीकडे गेले आणि ज्या माणसानं मराठीचा आवाज तिकडे दुमदुमला ते आम्हा सर्वांचे लाडके रायगड सामाजिक असोंचे लाडके समालोचक कुणालजी दाते सर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतो. कुणाल दाते सर आपल्या नावानं ज्ञानाने मानाने आणि मनाने तुम्ही असेच मोठे होत राहा ही ईश्वरांनी प्रार्थना करतो. आणि कुणाल दाते सरांना या स्पर्धेच्या माध्यमातून आणि रायगड क्रिकेट सामाजिक असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. कुणालजी दाते यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेट विश्वामधील एक फार नामवंत समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे. स्टार कबड्डी स्टार स्पोर्ट्सवर आपण नेहमी पाहत असतो. कबड्डी प्रो लीग असेल आणि या मराठीमधून IPL इंडियन प्रीमियर लीगचं सुद्धा मराठीमधून समालोचन असेल. दुबई कतारमध्ये जाऊन सुद्धा आपल्या मराठी समालोचनाचा डंका ज्यांनी वाजवला असे कुणालजी दाते त्यांचा आज वाढदिवस. परंतु इथे मात्र काय घडलं जाते. आणखीन एक फलंदाज मात्र बाद होतोय आणि या धावा 29 धावा करताना सुद्धा घाम गाळावा लागेल. आणि अशीच परिस्थिती आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळते. ती दिघोडे संघाची. दुसरा धक्का लागलाय आणि आतापर्यंत पाहायला गेलं तर खातही उघडू दिलं नाहीये. आणि 0 बाद 2 बाद 0 अशी परिस्थिती पाहायला मिळते. आर्य मुरबी संघाकडून सुद्धा कुणालजी दाते आपण आज वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा येतात. वाढदिवस आज मात्र धूमधडाक्यामध्ये. खरं तर आज आपलं भाग्य आहे. आज हा आवाज मात्र आपण या स्पर्धेमध्ये ऐकतोय कुणालजी दाते यांचा आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. वेगळी पर्वणी मात्र आम्हाला जरूर पाहायला मिळते. तर थोडीशी खराब परिस्थिती खराब सुरुवात मात्र झाले. त्या ठिकाणी बॅटिंग करत असताना जियांश दुर्वा स्पोर्ट्स दिघोडे संघाची आर्य यज्ञेश्वर मुरबी टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा येतात. निकेश म्हात्रे ओवे यांच्याकडून आणि खास करून बंटी ठाकूरला खास शुभेच्छा आहेत. स्वागत आहे निकेशजी म्हात्रे आपलं सुद्धा या स्पर्धेमध्ये. जाऊया गोलंदाज पुन्हा एकदा संकेत पाटील. संकेतनं मात्र वेगळे संकेत दिलेत. आता मात्र या धावा डिफेंड करण्यासाठी आम्ही मात्र सज्ज झालोय आणि हेच मात्र दाखवून दिलंय. कारण आतापर्यंत 2 गडी गमावलेत
लो फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय, फक्त अगदी सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह पाहायला मिळतोय. ढकलला होता बॉल लॉंग ऑफ कडे, सिंगल येत्या. अखेरीस मात्र धाव फलकावर पहिली धाव नोंदवले आणि या खातं मात्र उघडलं जात आहे ते दुर्वा जिया स्पोर्ट्स तिकोडे संघाचं अभिजित ठाकूरनं. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं विश्वजित ठाकूरनं चांगली बॅटिंग केली होती, 25 धावांची खीस साकारली होती. चांगली साथ अभिजित ठाकूरची सुद्धा मिळाली होती, 13 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या आणि या दोघांचं राहणं फार गरजेचं होतं. परंतु इथे थोड्याशा धावा तुलनेनं कमी आहेत, परंतु तरीही मी म्हणेन शेवटपर्यंत हा सामना जरूर तमाम क्रीडा रसिकांना पाहायला मिळेल. संकेतचा हा बॉल स्ट्रॉक स्वीप केला समोरच्या दिशेला, वाईडिश लॉंग ऑन सीमा रेषा पार. यावेळेस मात्र प्रणील पाटीलच्या बॅट मधून निघतोय एक दर्जेदार षटकार. अरे एक कोट घेतला की चेंडू फेस करत असताना मात्र षटकार निघालाय, तर मात्र आत्मविश्वास वाढला असेल प्रणीलचा. शॉटा प्लेन होता, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंटला थ्रो येतोय, तोपर्यंत मात्र सुरक्षित पोहोचलाय. इथे मात्र एक धोकादायक धाव करण्याचा प्रयत्न मात्र केला गेला होता प्रणील कडून. रन मात्र मिळणार नाहीये, बाल बचावलाय असंच म्हणून या वेळीच मागं फिरला, अन्यथा आणखी अनर्थ घडला असता. अजून एका फलंदाजाला मात्र मुकावं लागलं असं. धावफलकावर आतापर्यंत धावा लागल्या त्या 7 धावा, 7 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट अशी परिस्थिती. आणि या चांगली गोलंदाजी पहिल्या 17 मध्ये खास करून पाहायला मिळाली ती तिघोडे संघाकडून. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा आडवा पॅटने यावेळेस मात्र वाईडिश लॉंगॉनला मात्र बॉल सरकेल, तिथे मात्र सिंगल येत आहे. 1 रन, चांगलं षटक राहिलं, परंतु एक चेंडूचा अपवाद वगळला तर संकेत पाटील फक्त धावा देतोय तो 8 धावा. 2 महत्वपूर्ण विकेट मात्र या ओव्हरमध्ये मात्र मिळाल्या त्या आर्य यज्ञेश्वर मुरबी टीमला. अजूनही विचार केला तर 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे. आज प्लेइंग 11 मध्ये आपण पाहतोय आर्यम यज्ञेश्वर मुरबी संघाकडून विघ्नेश खेळतोय. हे नक्कीच त्याच्यासाठी सुद्धा प्लेइंग 11 मध्ये आज मोठ्या संघामध्ये त्याला प्रतिनिधित्व करायला मिळते. हे त्याच्या खेळाच्या दृष्टीनं आणि त्याच्यासाठी मात्र एक मोठी आब असेल. आणि आज मात्र तो इन होतोय आणि एक चांगला लेदर क्रिकेटर आहे आणि चांगली भरारी घेतली कमी वयामध्ये. परंतु पहिल्यांदाच मी तर म्हणेन टेनिसमध्ये त्याचा आज शिरकाव झालाय, त्याचं सुद्धा आपण खऱ्या अर्थानं स्वागत करूया, त्याला शुभेच्छा देऊया टेनिस क्रिकेट मध्ये त्याच्या झालेल्या एंट्रीबद्दल. तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 8. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर विकी पाटील. एक चांगलं षटक गरजेचं आहे. शॉटा प्लेन, तिथे मात्र टप्प्याचा बॉल पुल करायचा होता, मिस टायमिंग स्ट्रोक, स्वतः फॉलो थ्रू मध्ये विकी मात्र घेतोय झेल. तिसरा धक्का यावेळेस मात्र सहन करावा लागेल तो दिघोडे संघाला. बेवकूफ औरत, मरे हुए वापस कहां से आएंगे? नवीन फलंदाज येतोय प्रितेश बात्रे. धावा जरूर कमी मी तर म्हणेन पाठलाग करायचा आहे, परंतु ज्या विकेट्स आहेत त्या थोडंसं टेन्शन वाढवतात. आता मात्र दिघोडे संघाच्या थोडंसं जबाबदारीपूर्वक खेळावं लागेल. अभिजित ठाकूर जोपर्यंत मैदानामध्ये असेल तोपर्यंत जर विचार केला तर जियांश दुर्वा स्पोर्ट्स दिघोडे संघाला चिंता करण्याचं तसं फारसं कारण नसेल. बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र स्लॅश केला होता, इथे मात्र चांगली फिल्डिंग इनफिल्डमध्ये संकेत आहे, त्या ठिकाणी रन मात्र मिळेल सिंगल. एकेरी धाब्याने मात्र धावसंख्येमध्ये होईल बदल. हेच करावं लागेल, थोडंसं प्रेशर टाकावं लागेल. आणि जेव्हा विकेट्स पडतात ना तेव्हा आपोआपच मात्र मग भले कितीही मोठा फलंदाज असला थोडंसं दडपण तर क्रिएट होतच असतं. आणि 1-2 निर्धाव चेंडू आले, एखादा चांगलं षटक 3-4 धावांचं जर षटक पडलं या मॅच मध्ये मुरबी संघ सहजासहजी पाहायला गेलं तरी मॅच सोडणार नाहीये. जरी धावा कमी असल्या तरी रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील एक दर्जेदार संघ म्हणून स्वीप
केला होता. यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका आणि परंतु बॉल येतोय पॉइंट रिजन मध्ये. प्रयत्न मित्रमंडळी चांगला होता. एकेरी धावेनं मात्र खातं उघडलं जाते ते प्रितेश म्हात्रेकडून. ओंकार पाटील जो पहिल्यांदा लवकर बाद झाला होता, विकी सुद्धा एक षटकारानंतर झटपट बाद झाला होता. शुभम ठाकूर जो यंदाच्या घडीला पाहायला गेलं तर इन्फॉर्म आहे, तो सुद्धा करामत दाखवू शकला नव्हता. शेवटच्या ओव्हरमध्ये जे आदेश नावडेकरनं जे 2 चौकार लगावले, त्या 2 चौकारांच्या बळावर मी तर म्हणेन मुरबी संघ फाईट करतोय. विकी पुन्हा एकदा चांगला बॉल होता. यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा टर्न झाला. सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेणारा कट करायचं होतं, परंतु तेवढाच वेग सुद्धा पाहायला मिळाला. वेग विथ टर्न अशीच गोलंदाजी नेहमी सातत्यानं पाहायला मिळते. दोन्ही बाजूला बॉल कट करण्याची पाहायला गेलं सामर्थ्य या गोलंदाजामध्ये आहे. यावेळेचा ही बॉल आपण पाहतोय कव्हर्सला घेऊन काढलाय, पण टी येतोय त्या ठिकाणी वेग समीर आहे. रन मात्र मिळेल सिंगल. एकेरी धावेनं धावसंख्येमध्ये होते बदल. थोडंसं प्रेशर आहे, थोडंसं दडपणाखाली मित्र म्हणून खेळताना दिसतोय. धावा झाल्यात आतापर्यंत 11 धावा, 11 रन्स. अजूनही विचार केला तर गरज असेल ती 18 धावांची. समोरच्या दिशेला चांगला फटका पाहायला मिळतोय. दडपण दूर करणारा आता मात्र हा फटका येतोय, तो प्रितेश म्हात्रेच्या पॅट मधून षटकार. माझी जोडी जमली. दोन वर्ष मात्र या स्पर्धेचा चॅम्पियन संघ राहिलाय मुरबी संघ. चॅम्पियन प्रमाणे आता मात्र खेळावं लागेल, परंतु पहिल्या षटकामध्ये संकेत पाटील चांगली गोलंदाजी करत होता. एक षटकाराला दुसऱ्याही ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं विकी पाटीलचे सगळे चेंडू चांगले पडले. शेवटच्या बॉलवर षटकाराला हे 2 चेंडू वगळले तर गोलंदाजी चांगली झाली होती. अगोदरच धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये इथून एखादा मोठा फटका जरी आला तरी लगेच दडपण मात्र मुरबी संघावर जाऊ शकतं आणि तेच घडलंय 2 ओव्हर्समध्ये. आता 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 2 ओव्हर्समध्ये अजूनही जिंकण्यासाठी हव्यात त्या 12 धावा. एक चांगले षटक, तिसरं षटक समीर ठाकूरला मात्र मॅजिकल स्पेल हाताळावा लागेल या ओव्हरमध्ये आणि कमालीची गोलंदाजी करावी लागेल. आणि जर या ओव्हरमध्ये एक 4-5 धावांचं षटक आलं तर शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र हा सामना कदाचित शेवटच्या बॉलपर्यंत सुद्धा रंगताना तुम्हाला पाहायला मिळेल. हे दोनही रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील धुरंधर संघ आहेत आणि या रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील दोनही महासत्ता आहेत, मुरबी आणि दिघोडे. आणि या 2 टीम्समध्ये मात्र घमासान युद्ध पाहायला मिळतं. पहिला बॉल यावेळेस मात्र लेफ्ट केलाय. रन घेण्याचा प्रयत्न मात्र नॉन स्ट्रायकरचा फलंदाज. इथे मात्र डायरेक्ट हिट झाला असतं तर बाद व्हावं लागलं असं. अशा सिच्युएशनला मी तर म्हणेन थोडीशी काही करत असताना, परंतु बाल बचावलाय. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता समीर ठाकूर गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू तर आलाय डॉट. हेच करावं लागेल. डॉट बॉलचं पर्सेंटेज इथून मात्र RM मुरबी संघाला वाढवावं लागेल. शॉर्ट ऑफ लेंथ होता, खूप टप्प्याचा बॉल, अर्ध्या पिचवर आपटलेला. हा बॉलला मात्र भिरकावून दिलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर छोट्याच्या बॅट मधून निघतोय हा उत्तुंग असा षटकार. सॅम ठाकूरसाठी प्रत्येक विकेटला 1000 रुपयाचं पारितोषिक आले अमित म्हात्रे यांच्याकडून. आणि बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र कट करतोय. गल्लीमध्ये मात्र बॉलची फील्ड केली जाते. रन मात्र मिळेल एक. स्मार्ट क्रिकेट आता मात्र खेळलं जाते ते दिघोडे संघाकडून. दुर्बाजी स्पोर्ट्स दिघोडे आता मात्र हळूहळू विजयाकडे मित्र म्हणून वाटचाल करत असताना सिंगल रन धाव फलकावर धावा लागल्या ते आतापर्यंत 23 धावा. 24 धावा झाल्यात. समोरच्या दिशेला काय फटका सजवला. फ्रंट फुटला येत असताना मात्र दर्जेदार फटका आणि इथून मात्र ही मॅच फिनिश करतो या षटकारानं. हा विजयी षटकार मात्र लगावलाय आणि या विजयी षटकारानं प्रितेशा दिघोडे संघ मात्र सरळ जम करतोय 3ऱ्या फेरीमध्ये. हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर या ठिकाणी सन्माननीय केतनजी तरे साहेब, अंजूर भिवंडी
एक फार मोठी स्पर्धा, महाराष्ट्रामधील एक नामवंत स्पर्धा आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक तब्बल 30 पेक्षा जास्त बाईक्स ठेवण्याचा बहुमान मात्र या स्पर्धेमध्ये 31 बाईक्स ठेवण्याचा बहुमान मात्र या स्पर्धेमध्ये 4 व्हीलर सुद्धा आपण पाहिली. तर अर्थातच सन्माननीय केतनजी दैरे साहेबांना विनंती आहे की आपण सन्मानानं या व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तर दोन्ही टीमचे कॅप्टन सुद्धा लगेच या. त्याचप्रमाणे सन्माननीय सुजितजी पाटील साहेब धाकटा खांदा यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉससाठी